मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर. आपण बघत आहोत की सदरील बेड पाडलेलं झाल्यानंतर लागवड झाली आणि मी म्हणत असतो नेहमी की बेडमधून पाणी जास्तीचे कसे बाहेर काढता येतात आणि कमी झाले तर कन्झर्वेशन म्हणजे पाणी जमिनीमध्ये मुरण्याचं प्रमाण वाढतं. आणि सततच्या पावसामध्ये आपण हे बघत आहोत, हे जे बेड टाकलेले मी की पाणी बाहेर निघलं आणि काही जागेला पाऊस नाही आज महाराष्ट्रामध्ये आणि काही जागेला जास्त पाऊस आहे, हे तितकंच बघत आहोत. आपण काही जागेला साधारण पश्चिम भाग पुण्याचा हे क्षेत्र बघत आहोत. आपण इथं काय झालं की पर्जन्यमान जास्तीचा होऊ लागला भोर परिसरामध्ये. मग इथं पाणी बेडमध्ये साठलं गेलं आणि काही पाणी निघून गेलं. आपण नेहमी सांगत असतो की बेडचे उपयोग कसे करता येतात. बेडमध्ये हवा रहित पीक राहतं. बेडमध्ये बेड पाडल्यामुळे तिचं पाणी निघून जातं, कमीचं पाणी कन्झर्वेशन होतं म्हणजे जिरतं आणि बेडवरचं अतिशय चालण्याला बी सोपं जातं. काही शेतकऱ्याचं म्हणणं पडलं की बेडवरचं उत्पादन आणि साऱ्यामध्ये पेरलेलं उत्पादन याच्यामध्ये तफावत सांगा. पण बेडवरचं उत्पादन हे कधीसुद्धा वाढतं जातं, घटत नाही आणि बियाणाचं प्रमाणसुद्धा